नमस्कार. डॉक्टर बनणं हे अनेकांचं स्वप्न असतं, नाही का? पण हा प्रवास नेमका कसा असतो? तो पांढरा कोट घालण्यापासून ते रुग्णांवर उपचार करण्यापर्यंतचा हा जो एक गुंतागुंतीचा पण तितकाच महत्त्वाचा मार्ग आहे ना, तोच आज आपण एकदम सोपा करून समजून घेणार आहोत. चला तर मग या प्रवासातल्या प्रत्येक टप्प्यावर जवळून नजर टाकूया. तर आपला आजचा प्रवास 5 मुख्य भागांमध्ये विभागला गेला आहे. सगळ्यात आधी डॉक्टर बनण्याचा निर्णय का घेतला जातो, मग त्यासाठी कोणता शैक्षणिक मार्ग स्वीकारावा लागतो, त्यानंतर बघूया यात वेळ आणि पैशाची गुंतवणूक नेमकी किती असते, मग प्रॅक्टिससाठी कोणते पर्याय निवडता येतात आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांची आचारसंहिता काय असते. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून, तो म्हणजे सेवेचा निर्णय. डॉक्टर बनण्याचं बीज मनात का बरं पेरलं जातं? या पांढऱ्या कोटामागे नेमका कोणता का दडलेला आहे, चला शोधूया. तर मग पांढरा कोट घालण्यासाठी नक्की लागतं तरी काय? फक्त हुशारी आणि चांगले मार्क्स पुरेसे आहेत का? अजिबात नाही. याच्या मागे लागते ती लोकांची सेवा करण्याची एक तीव्र इच्छा, प्रचंड संयम आणि आपलं आयुष्य इतरांसाठी समर्पित करण्याची तयारी. ही फक्त एक नोकरी नाहीये, तर ही एक आयुष्यभराची शपथ आहे. आणि खरं तर हीच गोष्ट या व्यवसायाला इतरांपेक्षा वेगळं ठरवते. एक डॉक्टर फक्त एका रुग्णावर उपचार करत नाही, तर तो संपूर्ण समाजाच्या आरोग्याचा पाया रचत असतो. बघा, चांगल्या आरोग्य सेवेमुळे देशाची उत्पादकता वाढते आणि पर्यायाने राष्ट्र मजबूत होतं. त्यामुळे प्रत्येक वैद्यकीय विद्यार्थी हा देशाचा एक भावी आरोग्य रक्षक असतो. बरं, मग एवढ्या मोठ्या जबाबदारीसाठी स्वतःला तयार कसं करायचं? यासाठी एक खूप लांबचा आणि अत्यंत कठोर असा शैक्षणिक मार्ग पार करावा लागतो. चला, विद्यार्थी ते विशेषज्ञ होण्याच्या या प्रवासातली प्रत्येक पायरी आपण बघूया. डॉक्टर बनण्याचा प्रवास हा मॅरेथॉनसारखा आहे, 100 मीटरच्या शर्यतीसारखा नाही. इथे बघा, 12वी नंतर जवळपास 4 वर्षांची पदवी, मग त्यानंतर 4 वर्षांची वैद्यकीय शाळा म्हणजे MD शिक्षण. पण प्रवास इथेच थांबत नाही. यानंतर स्पेशलायझेशनसाठी 3 ते 7 वर्षांची रेसिडेन्सी आणि काहींसाठी तर 1 ते 3 वर्षांची फेलोशिपसुद्धा करावी लागते. म्हणजे स्वतंत्रपणे प्रॅक्टिस सुरू करण्याआधीच आयुष्याची 10 ते 15 वर्षे फक्त शिकण्यातच जातात. आणि शिक्षण, अरे वा, ते तर आयुष्यभर सुरूच राहतं. या प्रवासात अनेक महत्त्वाचे टप्पे आहेत. प्री-मेडमध्ये उत्तम कामगिरी करण्यापासून ते MCAT सारख्या कठीण प्रवेश परीक्षेत यश मिळवण्यापर्यंत. वैद्यकीय पदवी मिळाल्यानंतर खरी कसोटी सुरू होते, रेसिडेन्सीमध्ये, जिथे प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करायला मिळतात. आणि शेवटी परवाना आणि बोर्ड प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच तुम्ही अधिकृतपणे डॉक्टर बनता. यातला एकही टप्पा गाळून चालत नाही. आता एवढा मोठा शैक्षणिक प्रवास आहे म्हटल्यावर साहजिकच ही आयुष्याची एक खूप मोठी गुंतवणूक झाली. आणि ही गुंतवणूक फक्त वेळेची नाही, तर पैशाची सुद्धा आहे. चला, या गुंतवणुकीचं स्वरूप जरा जवळून पाहूया. जरा विचार करा, 10 ते 15 वर्षांपेक्षा जास्त काळ, म्हणजे आपल्या 20 आणि 30चा एक मोठा काळ फक्त शिकण्यात आणि प्रशिक्षण घेण्यात जातो. जिथे इतर मित्रमैत्रिणी करिअरमध्ये सेटल होत असतात, तिथे वैद्यकीय विद्यार्थी अजूनही शिकतच असतात. यासाठी प्रचंड समर्पण आणि संयम लागतो. आणि वेळेसोबतच येतो तो प्रचंड आर्थिक भार. अमेरिकेसारख्या देशात वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर सरासरी $2.5 लाख जास्त, म्हणजे जवळपास 2 कोटी रुपयांहून अधिक कर्ज डोक्यावर असतं. हे कर्ज फेडण्याचा दबाव त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या निर्णयांवर आणि अगदी आयुष्यभराच्या आर्थिक नियोजनावर परिणाम करतो. हा तक्ता बघा, म्हणजे हे आर्थिक गणित आणखी सोपं होईल. वैद्यकीय शाळेत असताना तुम्ही वर्षाला $40,000 ते $65,000 खर्च करताय, पण कमाई शून्य. रेसिडेन्सीमध्ये काम सुरू झाल्यावर पगार मिळतो, पण तो $60,000 ते $80,000च्या घरात असतो, जो घेतलेल्या कर्जाच्या तुलनेत खूपच कमी असतो. खरी आर्थिक सुबत्ता येते ती प्रॅक्टिसिंग डॉक्टर झाल्यावर, जिथे पगार $2 लाख वर जातो, पण तिथपर्यंत पोहोचायला खूप वर्षे वाट पाहावी लागते. इतक्या वर्षांच्या कठोर प्रशिक्षणानंतर पुढे काय? आता वेळ येते आपल्या आवडीनुसार आणि कौशल्यानुसार प्रॅक्टिस निवडण्याची. आणि इथे संधींचं एक विशाल जग तुमची वाट पाहत असतं. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर बहुतेक डॉक्टर जातात कुठे? हा चार्ट दाखवतो की निम्म्याहून अधिक, म्हणजे 55% डॉक्टर हॉस्पिटलमध्ये काम करणं पसंत करतात. त्यानंतर मग खाजगी क्लिनिक, संशोधन आणि सरकारी आरोग्य सेवा यांसारखे पर्याय येतात. प्रत्येक पर्यायामध्ये कामाचं स्वरूप आणि आव्हानं ही वेगवेगळी असतात. आणि फक्त कामाची जागाच नाही, तर स्पेशलायझेशनमध्ये सुद्धा प्रचंड विविधता आहे. थेट सर्जरीमध्ये रस आहे की लहान मुलांवर उपचार करण्यात, मेंदूच्या गुंतागुंतीच्या आजारांवर काम करायचंय की कॅन्सरवर, कार्डिओलॉजीपासून ते सायकियाट्रीपर्यंत प्रत्येक आवडीसाठी आणि कौशल्यासाठी एक विशेष क्षेत्र इथे उपलब्ध आहे. आणि गोष्ट इथेच संपत नाही.
ज्यांच्याकडे व्यवसायाची दृष्टी आहे ते स्वतःचं क्लिनिक किंवा स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करून एक वेगळा मार्ग निवडू शकतात. यामुळे ते केवळ रुग्णांचीच सेवा करत नाहीत तर रोजगारही निर्माण करतात आणि आरोग्य सेवेमध्ये नवनवीन बदल घडवून आणतात. आणि आता वळूया या प्रवासातल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, डॉक्टरांची आचारसंहिता. ज्ञान आणि कौशल्य एका बाजूला, पण नैतिकता दुसऱ्या बाजूला. ही नैतिक चौकटच या व्यवसायाचा आत्मा आहे आणि प्रत्येक डॉक्टरला ती जपावीच लागते. या आचारसंहितेचा पाया आहे हिप्पोक्रॅटिक शपथ. हजारो वर्षांपूर्वी घेतलेली ही शपथ आजही प्रत्येक डॉक्टरला बांधील ठेवते. या शपथेनुसार रुग्णाचं हित हेच सर्वोपरी आहे. डॉक्टरचा धर्म, जात, आर्थिक परिस्थिती किंवा इतर कोणताही घटक उपचारांच्या आड येऊ शकत नाही. याची काही साधी पण अत्यंत महत्त्वाची तत्त्वं आहेत. उदाहरणार्थ, रुग्णाची माहिती नेहमी गोपनीय ठेवणं आणि फक्त पुराव्यावर आधारित उपचार करणं. त्याचवेळी स्वतःची वैयक्तिक मतं उपचारांमध्ये न येऊ देणं आणि व्यावसायिक मर्यादा कधीही न ओलांडणं. या नियमांशी कोणतीही तडजोड केली जात नाही. तर हा आहे डॉक्टर बनण्याचा खडतर पण तितकाच सन्माननीय मार्ग. पण एक गोष्ट लक्षात घ्या, वैद्यकीय क्षेत्र सतत बदलत आहे. टेक्नॉलॉजी आणि नवीन संशोधनामुळे आजार आणि उपचारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय. त्यामुळे खरा प्रश्न हा आहे की डॉक्टरांची पुढची पिढी या सगळ्या बदलांना सामोरं जाऊन वैद्यकीय क्षेत्राचं भविष्य कसं घडवेल. याचं उत्तर आजच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या समर्पणात दडलेलं आहे. विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?